नमस्कार, मी प्रमोद गजबी, पोलीस नागरिकचा एडिटर. मित्रांनो, आता आपण तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी कार्यालयावर आलो आहोत. मित्रांनो, आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा 63वा वर्धापन दिन आज साजरा झाला. 1962 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली आणि 1970-71 साली तारापूर एमआयडीसी स्थापना झाली. मित्रांनो, त्यावेळेस तारापूर एमआयडीसी मध्ये 1150 कारखान्यासाठी भूखंड राखीव होते आणि 250च्या आसपास काहीतरी निवासी इमारतीसाठी भूखंड राखीव होते आणि लघु उद्योगासाठी पण काहीतरी 150-200 प्लॉट लघु उद्योगासाठी राखीव होते आणि 20% भूखंड हे राखीव हरितपट्ट्यासाठी राखीव ठेवले होते. मात्र त्या आज मोठ्या प्रमाणात तारापूरमध्ये भूखंड वाटप झालेले आहेत आणि हरितपट्टा हे नामशेष झाल्याचे समजते. या सर्वस्वी एकच व्यक्ती कारणीभूत आहे, तो म्हणजे तारापूरचा विभागीय सर्व्हेअर, जो गेल्या 9 वर्षापासून तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. जो विभागीय सर्व्हेअर आहे तो 9 वर्षापासून इथे आहे. त्याच्या कालखंडामध्ये 2 IAS अधिकारी जे CEO यांच्या बदल्या झाल्या, पण ह्याचा मात्र बदली काही एमआयडीसीने केली नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे मित्रांनो, हा एमआयडीसीचा वादी आहे, पूर्ण वसुली किंग आहे. हा एमआयडीसीच्या भूखंडाच्या सर्वेच्या नावाने, तपासणीच्या नावाने हा इथे येतो आणि तपासणीच्या नावाने मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करून जातो.